मार्च महिन्यातच राज्यात पुन्हा भीषण दुष्काळाची चाहूल। राज्यातील एकूण धरणांपैकी 20% जलसाठे पूर्णपणे कोरडे ठाक। राज्यात एकूण 40.72% पाणीसाठा शिल्लक। नाशिकच्या सुरगाण्यात वसतिगृहाच्या समस्यांबाबत मुलींचा पायी मोर्चा। प्रांताधिकाऱ्यांसमोर मुलींनी समस्यांचा पाढा वाचला। मुंबईतील ब्रिटिशकालीन शिव उड्डाण पूल 27 मार्चला वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार। मध्य रेल्वे पुलाचे पाडकाम हाती घेणार। रविवारी होळी आणि मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल होणार। मध्य आणि हार्बर मार्गावर अप डाऊन मार्गावर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। साताऱ्याच्या पाटणमधील तारडी धरणाचे 14 वर्षांपासून विनापरवाना वाया जाणारं पाणी कालव्यात सोडण्यात यश। पाण्यामुळे 15,800 हेक्टर शेतीला मिळणार लाभ। धुळे मतदारसंघात काँग्रेससमोर यंदा आव्हान। सुभाष भामरेंकडून गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली तर भाजप कार्यालयाबाहेर भामरेंचे मोठे कटआउट्स लागले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आढावा। तयारी कामकाजाचा आढावा घेत आचारसंहिता कक्ष एक खिडकी कक्षाला भेट। धुळ्यातील मालेगाव कुसुंबा महामार्गाजवळ चौगाव याजवळ मातीचे मोठे ढिगारे पाहायला मिळतात। वाहतुकीस अडचण होते। गोंदियात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट। दवाखान्यामध्ये अवैध गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस। बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल। परभणीच्या पाथरी अवैध वाळू वाहतुकीविरोधात जोरदार कारवाई दरम्यान वाळू वाहतूक करणारे टिप्पर जप्त। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर दुप्पट अपघात। 802 अपघातांमध्ये 1418 जणांचा मृत्यू। गोंदियात घरफोडी करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात। आरोपीवर 25 गुन्ह्यांची नोंद। 15,33,000 रुपयांचे दागिने हस्तगत। पोलीस भरतीसाठी लागणारे एससीबीसी दाखले तत्काळ देण्याची मागणी। प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवेदनाद्वारे कराड प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी। बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 1,52,000 विद्यार्थी नापास झालेत। विद्यापीठातील विविध विभागात आणि संलग्न महाविद्यालयामधील 3,55,869 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा। गोंदियात हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाची मोहीम। 9,63,000 रुग्णांना आरोग्य विभाग कर्मचारी आणि आशा सेविकांकडून हत्ती रोगावरील गोळ्यांचं वाटप करणार आहे।